नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. CTET 2026ची परीक्षा जी 7 आणि 8 फेब्रुवारी 2026ला होणार आहे, त्याच्यासाठी PYQ ॲनालिसिस जे आपण व्हिडिओ सिरीज चालू केली होती, त्याच्यामध्ये आपण SSTचे जवळजवळ 5 सेट कव्हर केलेले आहेत, 300 प्रश्न. त्याच्यानंतर मराठीचे आपण 7 ते 8 सेट कव्हर केलेले आहेत. म्हणजे बघा 7 सेट जरी म्हटले तरी 420 प्लस प्रश्न आपण मराठीचे फक्त कव्हर केलेले आहेत. त्याच्यामध्ये NCERTचा कंटेंटचा भाग कव्हर केलेला आहे, हिंदीचे पण क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. ते पाहिले नसतील तर सर्वात आधी आपण ते व्हिडिओ पाहून घ्या. आणि जे कोणी नव्याने आज आपले जे यूट्यूब चॅनल आहे ते पाहत आहेत त्यांनी काय करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन क्लिक करायचं आहे, जेणेकरून नवीन एखादी माहिती ॲड झाली तर ती तुमच्यापर्यंत त्या व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत येऊन जाईल किंवा नवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. तर बघा आता आज आपण काय करणार आहोत तर पेपर क्रमांक 2 आणि पेपर 2 मधील बघा SST साठी जे अध्यापनशास्त्र आणि SST बघा टोटल SSTच्या मार्काचं जर आपण बघितलं तर 60 प्रश्न असतात SST किंवा समाजशास्त्रावर आणि त्याच्यापैकी 40 प्रश्न तुम्हाला NCERTवर विचारले जातात आणि 20 प्रश्न तुम्हाला हे पेडॉलॉजीशी संबंधित विचारले जातात. कोअर कंटेंट किंवा जो NCERTचा सिलेबस आहे त्याच्यावर 40 प्रश्न आणि अध्यापनशास्त्र 20 प्रश्न अशा पद्धतीने तुम्हाला SST विचारलं जातं. आता बघा सामाजिक विज्ञान में पहिला प्रश्न आहे, सामाजिक विज्ञान में अध्यापकों के लिए क्षमता निर्माण कार्यक्रम अनिवार्य है क्योंकि. समाजशास्त्रामध्ये शिक्षकांच्यासाठी क्षमता निर्माण कार्यक्रम का आवश्यक आहे. CTET फेब्रुवारी 2014चा हा काय आहे PYQ आहे. आणखीन सर्व प्रश्नपत्रिका त्यांच्या PDF आणि 6वी 7वी 8वी जे NCERTचे जे पुस्तकं आहेत सोशल सायन्सची तर त्याच्या PDF मी तुम्हाला कुठं दिलेलं आहे टेलिग्राम चॅनलवर. त्यामुळे टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर सर्वात आधी टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. तर बघा आता काय प्रश्न विचारलेला आहे तर समाजशास्त्राचे जे शिक्षक आहेत तर त्यांच्यामध्ये क्षमता निर्मितीसाठी कार्यक्रम आवश्यक आहेत. कारण एक आहे अध्यापकों को व्यस्त रखने के लिए शिक्षण बोर्ड ने स्कूल को ऐसे कार्यक्रम करने को कहा है. 2 आहे उन्हें सामाजिक विज्ञान के विभिन्न घटकों की अवधारणा और शिक्षण पद्धति में स्पष्टता की ज़रूरत है. आणि 3 आहे ये उनकी व्यावसायिक प्रगति से संबंधित है. 4 आहे उनके वेतन में वृद्धि क्षमता निर्माण कार्यक्रम पर निर्भर करती है. याचं योग्य विधान आहे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 उन्हें सामाजिक विज्ञान के विभिन्न घटकों की अवधारणाओं और शिक्षण पद्धति की स्पष्टता की ज़रूरत है. शिक्षकांना समाजशास्त्राच्या ज्या कन्सेप्ट आहेत किंवा संकल्पना असतील, शिक्षण पद्धती आहेत तर यांच्याबद्दल स्पष्टता असणे आवश्यक आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर असेल. त्याच्यानंतर 2 नंबरचा प्रश्न आहे सामाजिक अध्ययन शिक्षण का मुख्य उद्देश छात्रों में निम्नलिखित भावना का विकास करना है. समाजशास्त्राचे जे शिक्षणाचे जे उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये कोणत्या भावनेचा विकास करणे आहे बघा. 1 आहे राष्ट्रीयता की भावना, 2 आहे प्रांतीयता की भावना, 3 आहे स्थान विशेष की भावना आणि 4 आहे जातीयता की भावना. जातीयता येणार नाही, स्थान विशेष येणार नाही, प्रांतीयता येणार नाही. तर समाजशास्त्राच्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना विकसित करणे हे काय आहे त्याचं एक उद्दिष्ट आहे ऑप्शन क्रमांक 1. 3 नंबर किसी सामाजिक विज्ञान की कक्षा में ढांचा का मुख्य लक्ष्य होता है. समाजशास्त्र विषयाची जी रचना आहे तर त्याचं मुख्य उद्दिष्ट लक्ष काय असलं पाहिजे. CTET फेब्रुवारी 2014 आणि सप्टेंबर 2014 2 वेळा प्रश्न रिपीट आहे. 1 आहे आत्मसंयम के कौशल्य में सुधार को सुनिश्चित करना, 2 आहे विद्यार्थियों को विचारों पर सोचने के योग्य बनाना, 3 आहे रोज निर्धारण के वंचित परिणामों को मजबूत करना आणि 4 आहे संत्र सोच निर्मित होने तक विद्यार्थियों की सहायता करना. संत्र सोच याचा अर्थ होतो स्पष्ट, विद्यार्थ्यांना जोपर्यंत स्पष्ट समजत नाही, स्पष्ट समज तोपर्यंत काय करणे विद्यार्थ्यांची सहायता करणे किंवा विद्यार्थ्यांना सहकार्य करणे. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. 4 नंबर सामाजिक विज्ञान के बारे में कौन सा कथन सही है. समाजशास्त्राविषयी बरोबर विधान निवडायचं आहे. CTET सप्टेंबर 2014 1 समाज के विविध सरकारों से सामाजिक विज्ञान का कोई संबंध नहीं है, 2 आहे सामाजिक विज्ञान सजातीयता और रीति रिवाजों पर बल देता है, 3 आहे सामाजिक विज्ञान एक विषयनिष्ठ अनुशासन है आणि 4 आहे सामाजिक विज्ञान एक विश्लेषणात्मक और सृजनात्मक मानस की नींव रखता है. तर कोणतं विधान बरोबर आहे. 4चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. समाजशास्त्र हा विषय आहे विश्लेषणात्मक आणि सर्जनशील जी मानसिकता आहे तर त्याच्या आधारशिला आहे ऑप्शन क्रमांक
4. 5 नंबरचा प्रश्न, सामाजिक विज्ञान पढ़ाते समय एक शिक्षक का प्रयास होना चाहिए. समाजशास्त्र विषय शिकवत असताना एका शिक्षकाचा कोणता प्रयत्न असला पाहिजे. सीटीटी फेब्रुवारी 2015. एक, विस्तृत रूप से याद करने पर बल देना. 2 आहे, केवल मूल्यों पर बल देना. 3, लेकिन तथ्यों पर नहीं. 3 आहे, तथ्यों मूल्यों एवं तथा आदर्शों पर बल देना. आणि 4 आहे, केवल तथ्यों पर बल देना लेकिन मूल्यों पर नाही. हॅश करून ठेवा. बघा, जिथे जिथे केवळ हा शब्द असेल ते पर्याय कधीच आपले उत्तर असू शकत नाही. त्यामुळं हे 2 पर्याय आपले कटले. 1 आणि 3 मध्ये जर आपण व्यवस्थित वाचलं तर तथ्यों मूल्यों तथा आदर्शों पर बल देना हे विधान बरोबर वाटेल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. 6 नंबर, सामाजिक विज्ञान के पाठ्य पुस्तकों में मानचित्रों और आरेखों का प्रयोग प्रासंगिक है क्योंकि. समाजशास्त्रामध्ये मानचित्र म्हणजे नकाशा, आरेखो म्हणजे आकृत्या, यांचा प्रासंगिक वापर केला जातो का. 1, अवधारणा में नए आयाम को जोड़ते हैं. 2, अवधारणा को स्पष्ट करते हैं. 3, विशेषज्ञों द्वारा बनाए जाते हैं. 4 आहे, पाठ्यपुस्तक को आकर्षक बनाते हैं. संकल्पना यांच्याशी संबंधित नवीन आयामाला जोडले जातं. 2 आहे, अवधारणा किंवा संकल्पना स्पष्ट करून सांगतात. काय, मानचित्र म्हणजे नकाशा आणि आकृत्या. तर याचं जे योग्य उत्तर आहे बघा 6चं ऑप्शन क्रमांक 2 येईल. अवधारणा किंवा संकल्पना स्पष्ट व्यवस्थित करतात. त्यामुळं मानचित्र, आरेख म्हणजेच आकृत्या आणि नकाशे यांचा वापर आपण प्रासंगिक केला गेला पाहिजे समाजशास्त्र विषय या विषयाच्या पाठ्यपुस्तकामुळे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. 7 नंबरचा प्रश्न, सामाजिक विज्ञान शिक्षण का आधारपत्र किस पर बल देता है. समाजशास्त्र विषय किंवा शिक्षणाचं जे आधार आहे तर कशावर जोर दिला जातो बघा. सीटीटी फेब्रुवारी 2015. 1 आहे, विभिन्न मतों का सम्मान करना तथा विचारों व अभ्यासों का परीक्षण करना. 2 आहे, याद करने को प्रोत्साहित करना. 3, सामाजिक पदानुक्रमों को स्वीकार करना. 4 आहे, पाठ्यपुस्तकों का प्रयोग अधिक करना. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, विभिन्न मतों का म्हणजे जे विभिन्न मतं आहेत तर त्यांचा सन्मान करणे आणि त्यांच्या विचारांचं अभ्यासांचं परीक्षण करणे. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर 8 नंबर, सामाजिक विज्ञान के पाठ्यपुस्तकों के प्रति क्या दृष्टिकोन होना चाहिए. समाजशास्त्र विषयाचं जे पाठ्यपुस्तक आहे त्याच्या प्रति आपल्या मध्ये कोणता दृष्टिकोन असला पाहिजे. सीटीटी फेब्रुवारी 2015चा प्रश्न आहे. 1 आहे, याद करने योग्य एक अभिलेख के रूप में. त्याच्यानंतर 2, अंतिम वक्तव्य के रूप में. 3 आहे, आगामी पूछताछ के अवसर के रूप में. 4 आहे, ज्ञान के भंडार के रूप में. याचा अचूक उत्तर असेल बघा ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे जे परीक्षा वगैरे होतात तर आगामी पूछताछ के अवसर के रूप में जे प्रश्न विचारले जाणार आहेत तर ते त्या प्रश्नांची उत्तरे आपण कशातून शोधू शकतो, पाठ्यपुस्तकातून. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. 9 नंबर, उच्च प्राथमिक स्तर पर सामाजिक एवं राजनीतिक जीवन के पाठ्यपुस्तक का शिक्षण निम्नलिखित में से किस एक उपागम पर बल देता है. उच्च प्राथमिक स्तर म्हणजे 6वी ते 8वीचा. त्याच्यामध्ये बघा सामाजिक आणि राजकीय जीवनावर आधारित जी पाठ्यपुस्तकं आहेत तर ती कोणत्या भागावर भर देतात. 1 आहे, रटकर के सीखना. 2 आहे, अवधारणाओं के संश्लेषण से सीखना. 3 आहे, वास्तविक जीवन की स्थितियों से सीखना. 4 आहे, परिभाषाओं द्वारा सीखना. याचा उत्तर आहे अवधारणाओं के संश्लेषण से सीखना. सीटीटी सप्टेंबर 2015. त्याच्यानंतर 10 नंबरचा प्रश्न, राष्ट्रीय पाठ्यचर्या की रूपरेखा 2005 सामाजिक विज्ञान के संदर्भ में सुझाती है कि बच्चे के विद्यालयी जीवन का मेल. NCF 2005 याच्यानुसार बघा, विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील संबंध कोणत्या गोष्टीशी जोडला गेला पाहिजे. सीटीटी सप्टेंबर 2015 आणि फेब्रुवारी 2016. 2 वेळा क्वेश्चन रिपीट आहे. 1, किताबी ज्ञान से जुड़ा होना चाहिए. 2 आहे, शिक्षकों की अपेक्षाओं के साथ होना चाहिए. 3 आहे, कक्षा के जीवन से होना चाहिए. 4 आहे, बाहर के जीवन के साथ होना चाहिए. तर विद्यार्थ्यांचा म्हणजे शालेय जीवनातील जे विद्यार्थी आहेत तर त्यांचा संबंध कशाशी जोडला गेला पाहिजे, जे बाहेरचं वातावरण आहे त्याच्याशी. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर येईल. 11 नंबर, उच्च प्राथमिक स्तर पर सामाजिक विज्ञान के स्वरूप पर ए बी और सी कथनों पर विचार कीजिए. 3 कथनं दिलेले आहेत उच्च प्राथमिक स्तरावर समाजशास्त्र विषयाच्या स्वरूपात. ए, यह अपने वातावरण में लोगों का अध्ययन है. बी, यह लोगों के संबंधों और उनकी अंतः निर्भरता का अध्ययन है. 3 आहे, यह अतीत और वर्तमान के साथ संबंधों का अध्ययन है. उपरोक्त कथनों में से सबसे उचित. बरोबर विधाने निवडायचे आहेत. तर 11 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ए बी सी. तिन्ही विधाने बरोबर आहेत. 12 नंबर, राष्ट्रीय आधार समूह 2006 के अनुसार सामाजिक विज्ञान का शिक्षण अपनी लोकप्रियता खो रहा है. समाजशास्त्र हा विषय आपली लोकप्रियता गमावत आहे. 2006 नुसार, राष्ट्रीय आधार समूह 2006 नुसार कारण विचारलेलं आहे. सीटीटी फेब्रुवारी 2016. 1, यह एक अनुपयोगी विषय के रूप में जाना जाता है. 2, यह
कई विषयों के अध्ययन को प्रोत्साहित करता है। यह मानवीय मूल्यों में अंतर्विरोध की कई स्थितियां प्रस्तुत करता है। 4 यह अत्यधिक वैज्ञानिक दृष्टिकोन पर बल देता है। तर कशामुळे लोकप्रियता गमावत आहे? 3 यह मानवीय मूल्यों में अंतर्विरोध की कई स्थितियां प्रस्तुत करते हैं। 13 नंबर, लोकतांत्रिक संस्थाओं की समझ को विकसित करने के लिए निम्नलिखित में से सबसे उचित पाठ्यक्रम संकलित उपागम को चुनिए। लोकशाहीच्या संस्था आहेत तर त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्याबद्दल समज विकसित करण्यासाठी कोणता उपगम योग्य राहील ते सांगायचं आहे। सीटीटी फेब्रुवारी 2016। एक, मुख्य रूप से राष्ट्र स्तरीय उदाहरणों को प्रस्तुत करना। 2 आहे, शिक्षार्थियों को कठोर वास्तविक स्थितियों से परिचित कराना। 3 आहे, वास्तविक स्थितियों के साथ आदर्श स्थिति के उदाहरण को प्रस्तुत करना। आणि 4 आहे, आदर्श स्थितियों को दर्शाना। तर याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, वास्तविक स्थितियों के साथ आदर्श स्थिति के उदाहरणों को प्रस्तुत करना। आता ज्या वास्तविक स्थिती आहेत त्याच्याबरोबर ज्या आदर्श स्थिती असल्या गेल्या पाहिजेत त्याची उदाहरणे प्रस्तुत करणे। ऑप्शन क्रमांक 3। 14 नंबर, सामाजिक अध्ययन के संप्रत्यय को सामाजिक अध्ययन वह अध्ययन है जो मानव जीवन के रहन सहन के ढंगों, मूलभूत आवश्यकताओं, क्रियाओं जिनमें मानव अपनी आवश्यकताओं की पूर्ति के लिए संलग्न रहता है तथा संस्थाओं जिनका उसने विकास किया है का ज्ञान प्रदान करता है, किसके द्वारा बताया गया है। ही जी व्याख्या केलेली आहे समाजशास्त्राची ती कुणाकडून करण्यात आलेली आहे? वेस्ले। त्याच्यानंतर जॉन मायकलेस। 3 आहे, MP मुफात। 4 आहे, इन्सायक्लोपीडिया ऑफ एज्युकेशन रिसर्च। तर ही व्याख्या केलेली आहे। 4 नंबर, इन्साइक्लोपीडिया ऑफ एजुकेशन रिसर्च। 15 नंबर, सामाजिक अध्ययन के क्षेत्र के अंतर्गत निम्न में से किस तथ्य का अध्ययन किया जाता है? कोणत्या तथ्याचं अध्ययन केलं जातं समाजशास्त्रांतर्गत? 1 आहे, समाज संबंधी अध्ययन। 2 आहे, मानवीय संबंधों का अध्ययन। 3 आहे, नागरिकता की शिक्षण। 4 आहे, ए सभी। तर सर्वांचं अध्ययन केलं जातं त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे, ए सभी। चालेल। आणि मेंबर्स ओनली माझा नंबर पुन्हा एकदा घ्या, 92 84 71 13 20। तुम्हाला काही PDF हायलाईट करून देणे असेल, एक 5 प्रश्नपत्रिका तुम्हाला सर्व 150 प्रश्न मी सोडवून देईन, त्या तुम्हाला मी सेंड करेन। त्याच्यासाठी तुम्ही मला या नंबरला काय करा, एक व्हॉट्सअप करा, तुमचं नाव सांगा, मेंबरशिप जॉईन केले आहे असं सांगा। मग मी काय करेन की तुम्हाला 150 प्रश्न हायलाईट केलेले पाठवेन। काही महत्त्वाचे कंटेंट असेल, काही PDF असेल तर ते देण्याचा प्रयत्न करेन। त्यामुळे नक्की मला व्हॉट्सअपला मेसेज टाका।